सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी लाईन लावल्यात। रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार रक्षा खडसे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, महानंदाच्या चेअरमन मंदाताई खडसे, शारदा खडसे यांनीही कोथळी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले। 10 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचा आढावा घेत असताना उत्स्फूर्तपणे जनता या मतदानामध्ये सहभागी होत असताना दिसत आहे आणि मी जो आढावा घेतला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने महायुतीच्या बाजूने लोकांचा कौल दिसतो आहे। या देशामध्ये नेतृत्व मोदीजींचं असावं आणि मोदीजी त्या देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जनता घराबाहेर निघते। इतका उत्साह मतदानामध्ये फार कमी दिसतो, परंतु आज अधिक उत्साहामध्ये मतदान होत आहे आणि मतदानाची जेवढी टक्केवारी वाढेल तेवढी आम्हाला अनुकूल। भाजपा उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी आपण मतदान केले व मतदारांनीही मतदान करावे असे आवाहन केले। काही गेल्या 42 दिवसांपासून तुम्ही प्रचारासाठी खूप मेहनत घेताय, प्रचार करताय आणि आज मतदानाचा दिवस आहे। मतदानाचा दिवस म्हणजे आज सकाळपासून 7 पासून तर आता जवळपास 11 वाजते मतदान सुरू आहे। हा मतदानाचा पहिला टप्पा आणि तुम्ही सुद्धा वोटिंग करून आलेले आहे, तर तुम्हाला काय वाटतं हा पहिल्या टप्प्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्की खूप चांगला प्रतिसाद सगळ्या लोकांचा आहे। आपण बघतो की सगळ्या मतदान केंद्रावर आता लोकांची गर्दी वाढू लागलेली आहे आणि मला विश्वास आहे की यावेळेस टक्केवारीसुद्धा वाढेल आपल्या मतदारसंघामध्ये आणि लोक माझ्या बाजूने आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल देतील असा पूर्ण विश्वास आहे।